प्रमोद राजाराम सोनवणे, स्टेशन ड्युटी ऑफिसर, पुणे अग्निशामक दल. ज्यावेळी आम्हाला ह्या कॉलचं घटना कळाली त्यावेळी आपण तात्काळ हडपसर फायर स्टेशन आणि BT कवडे रोड फायर ब्रिगेड इथल्या 2 गाड्या तात्काळ या घटनास्थळी पाठवल्या. घटनास्थळी आल्या आल्या 17व्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जवानांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ 17व्या मजल्यावर जाऊन आपण फायर फायटिंग करायचा प्रयत्न केला. पण आगीचं स्वरूप इतकं मोठं होतं आणि पूर्ण फ्लॅटला आग लागली होती. 3 BHK 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट होता. त्या पूर्ण फ्लॅटला आग लागली होती. आतमध्ये इंटर करण्यासाठी जागा नव्हती. ज्यावेळी फायर फायटर आतमध्ये इंटर करायला गेले म्हणजे निघाले तर त्याच वेळी एका मोठ्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्या ज्वाला पूर्णपणे बाहेर आल्या. असा जो प्रसंग आला त्यातूनही आमच्या फायर फायटरने पूर्ण जिकरीने या कॉलवर काम केलं आणि ही आग आपण बाजूच्या फ्लॅटवर पसरू दिली नाही. कुठल्या बिल्डिंगचं त्या फ्लॅटपुरतीच ती आग आपण सिमेंट ठेवली आणि पूर्णपणे बिल्डिंग आज आपण वाचवलेली आहे. सर किती वेळ लागला आग विझवायला? ही आग विझवायला आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागला. कारण 17वा मजला होता. 17व्या मजल्यावर काम करणं, तिथं इक्विपमेंट घेऊन जाणं हे खूप जिकरीचं काम होतं. परंतु आज अग्निशामक दलातल्या जवानांनी खूप चांगलं काम केलं आणि आपण या आगीवर पूर्णपणे आता कंट्रोल मिळवलेला आहे. आता कुठलाही धोका नाही. नागरिकांना आपापल्या फ्लॅटमध्ये जाण्याची आम्ही विनंती केलेली आहे. इथे जी फायर सिस्टम ऍक्टिव्हेट झाली नाही असं कळालं. त्याचं आता आम्ही बघतोय की काय आहे काय नाही. सिच्युएशन सगळं चेक करतोय आम्ही आणि त्यानंतर मग आपण रिपोर्ट देऊ. त्या सिस्टीम चालू असते तर आग विझवायला कमी वेळ लागला असता का? हा, याचं आपण आता परीक्षण करूया. कारण आता आग तर विझलेली आहे, लोकही सुरक्षित आहेत. आता याचं ज्या बी गोष्टी असतील त्याचं आपण परीक्षण करणार आहोत.